करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला इथल्या शेख फरदीन बाबा उरुसानिमित्त कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं। गोकुळचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांच्या हस्ते कुस्ती मैदानाचं पूजन करण्यात आलं। यावेळी कुंभी कासारी कारखान्याचे संचालक किशोर पाटील, अण्णासो पाटील, नंदकुमार पाटील, लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील, उपसरपंच कृष्णात पाटील, अनिल सोलापुरे, एस के पाटील, माधव पाटील, राहुल पाटील, सुनील पाटील, बाजीराव पाटील, भीमराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होती। पहिल्या क्रमांकाची लढत पुण्याच्या शिवरामदादा तालमीचा मल्ल सुदर्शन कोतकर आणि आमशीचा सेना दलाचा संग्राम पाटील यांच्यात झाली। कोतकर यानं पाटील याला घुटना डावावर चितपट करून विजय मिळवला। दुसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत सूरज मुंडे यानं रोहन रंडे याला चितपट केलं, तर तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत गंगावेश तालमीचा इम्रान मुजावर यानं प्रदीप ठाकूर याला आसमान दाखवलं। अन्य लढतींमध्ये बाबा राणगे, प्रवीण पाटील, पार्थ कळंत्रे, सूरज पालकर, जयवर्धन पाटील, आर्यन सावंत, राजवीर पाटील, निशांत पाटील, रोहन पाटील, संतोष पाटील, वेदांत पाटील, आदर्श कांबळे यांनी विजय मिळवले। दरम्यान कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल तुळशी भोगावती खोऱ्यातील ज्येष्ठ पैलवान रंगराव गोविंद कळंत्रे, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या मैदानासाठी पंच म्हणून बाजीराव पाटील, अप्पा निकम, संभाजी मगदूम, सुनील फाटक, शंकर मेडसिंगे, दत्ता पाटील, शिवाजी पाटील, उत्तम पाटील यांनी काम पाहिलं, तर निवेदन ज्योतिराम वांझे यांनी केलं। या प्रसंगी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, शिवाजी तोडकर, पांडुरंग पाटील, महादेव पाटील, एकनाथ पाटील, श्रीकांत पाटील, दीपक पाटील, के.वाय. पाटील, संभाजी पाटील, सुशांत पाटील, सरदार पाटील, प्रदीप पाटील, रणजित पाटील, के.एन. पाटील, आर.एन. पाटील, अंकुश पाटील, शिवाजी माळी, बाबासो पाटील, रचिकेत पाटील, शिवाजी कांबळे, दीपक कांबळे, उरूस कमिटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि कुस्ती शौकीन उपस्थित होते।